नमस्कार. तर आज आपण चमचमीत मस्त असं खारं वांगं बनवतोय. सुरुवातीला आपण मसाला करण्यासाठी सर्व जिन्नस भाजून घेऊयात. तर आता मी 1 टेबलस्पून तेल टाकते. इथे मी मोठा असा कांदा बारीक पातळ चिरून घेतलेला आहे. तुम्ही कसाही चिरू शकता, म्हणजे बारीक असा चिरून घेतला तरीही चालेल. याला तांबूस रंग येईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे. इथे कांद्याला असा तांबूस रंग आला की यामध्ये आपण लसूण आणि आलं टाकायचं आणि थोडंसं एखादा मिनटं असं चांगलं असं परतून घ्यायचं. मी 1 लसणाची गड्डी घेतलेली आहे आणि थोडंसं अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. इथे कांदा, आलं आणि लसूण चांगलं परतून घेतलेलं आहे. ते आता काढून घ्यायचं आहे. तर याच कढईमध्ये आता आपण खोबरं टाकूयात. तर खोबरं मी 2 टेबलस्पून असे काप करून घेतलेले आहेत. ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं. तुमच्याकडे घरात ओलं खोबरं असेल तरीही तुम्ही ते वापरू शकता. इथे आपला खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे, तर ते काढून घ्यायचं आहे. मसाला थंड होईपर्यंत मी इथं वांगे मधून कट करून घेतलेले आहेत आणि एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यामध्ये वांगे टाकायचे, म्हणजे वांगे काळे पडत नाहीत. मसालाही थंड झालेला आहे. तो मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात. यामध्ये पाऊण वाटी मी भाजलेले शेंगदाणे आहेत ते टाकते. त्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. मूठभर कोथिंबीर जी मी धुवून घेतलेली आहे आणि यामध्ये गरजेपुरतं पाणी टाकून हे वाटून घ्यायचं आहे. तर मी हे अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. फार अगदी बारीकही नाही, थोडंसं मोठं असं जाडसर ठेवलेलं आहे. त्यामुळे भाजीला छान अशी चव येते. फार जर आपण बारीक केलं तर रस्सा घट्टसर होत जातो. त्यामुळे मी किंचित थोडंसं मोठं ठेवलेलं आहे. इथे कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडली की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि यानंतर आपण जी वांगे चिरून घेतलेले आहेत ते टाकायचे. वांगे असे तेलावरती थोडेसे परतून घ्यायचे, त्यामुळे वांगे लवकर शिजतातही आणि खायलाही छान लागतात. याला असे डाग पडेपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं. हलकेसे याला डाग पडायला लागलेले आहेत. आता यामध्ये जो मसाला वाटून घेतलेला आहे तो टाकून घेऊयात आणि मसाला वाटताना थोडंसं बेताचंच पाणी टाकायचं, कारण मसाला परतताना अंगावर उडत नाही. हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घेऊयात. थोडंसं हे वाटण परतून झालेलं आहे. तर आपण यामध्ये आता सुके मसाले ॲड करायचेत. यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, तर आपण यामध्ये 4-5 हिरवी मिरची पण टाकलेल्या आहेत आणि यामध्ये अर्धा चमचा मीठ, यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला. तर याला 2 ते 3 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. तुमच्या घरात कुठलेही मसाले असतील तेही वापरले तरीही चालतील, घरातले घरगुती मसाले. थोडासा मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला राहिला होता, तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हे चांगलं सर्व असं मिक्स करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून आता 2 ते 3 मिनटं चांगला मसाला शिजून घेऊयात, परतून घेऊयात. म्हणजे छान असं तेल सुटेपर्यंत चांगलं असं मसाला परतून घेऊयात. तर पाहू शकता मस्त असं कडेने तेल सुटलेलं आहे, म्हणजे मसाला आपला चांगला परतून झालेला आहे. तर आता यामध्ये मी थोडंसं अर्धी वाटी गरम पाणी टाकते. खारं वांगं जास्त पातळ नसतं, थोडंसं घट्टसरच असतं, त्यामुळे मी यामध्ये थोडंसंच अर्धी वाटी गरम पाणी टाकलेलं आहे. तर छान असं आता वांगं शिजेपर्यंत झाकून ठेवायचं. मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे आणि यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची. तर छान असा कलर पण आलेला आहे आपल्या भाजीला. तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा वरण भात केल्यानंतर त्यासोबत तुम्ही तोंडी लावण्यासाठी या भाजीचा वापर करू शकता.
म्हणजे खाऊ शकता त्याच्यासोबत. आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.